मॉडेलिंगसाठी स्कोप असं सांगा. फोटोग्राफर समोरच बसले सर. सो कमिंग बॅक मीन्स आपण बघतोय की शी इज टेकिंग एव्हरी मोमेंट ॲज अ लाइटर ऑन अ लाइटर टोन. सो कॅन्सर होणं हे पहिलं म्हणजे भीती वाटतं. म्हणजे कॅन्सर झालं यामध्ये तर जो कॅन्सर झालाय तोही 50% मला असं वाटतं की 80% डाऊन होत असावा आणि फॅमिली तर अजूनच डिस्टर्ब होत असेल. So what strategies help to fight the cancer and the business? म्हणजे बिझनेस मधल्या स्ट्रॅटेजीज हेल्प आउट झाल्या का कॅन्सर मध्ये जे काही शिकायला मिळालं ते स्ट्रॅटेजीज बिझनेस मध्ये ऍप्लिकेबल झाल्या अँड हाऊ वॉज युअर फॅमिली सपोर्ट? शी इज हॅव्हिंग टू ब्युटिफुल. मी जसं म्हणते की ऍटिट्यूड तुमचं खूप महत्वाचं आहे. तुमचा दृष्टिकोन आयुष्यात प्रत्येक म्हणजे ठिकाणी मग तो बिझनेस असेल किंवा तुम्ही जे काही करता तिथे तो सगळ्यात महत्वाचा आहे. मला असं वाटतं की बिझनेसचाच उपयोग मला कॅन्सरमध्ये झाला कारण मी इव्हेंट मॅनेजमेंट करत होते. मी माझा पूर्ण कॅन्सर इव्हेंट मॅनेजमेंट सारखा तो मॅनेज केला की मला काय करायचंय कसं करायचंय. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असं काही झालाच नाही. आणि ऍक्च्युली जेव्हा मला कळालं की मला कॅन्सर झालाय तो पण 3rd स्टेज कॅन्सर होता, अग्रेसिव्ह कॅन्सर जो खूप फास्ट ग्रोथ होतो. एकतर मी फिट होते, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप चांगल्या होत्या, तर मला कॅन्सर कसा झाला हा प्रश्नचिन्ह खूप मोठं माझ्यासमोरही होतं. पण जसं मी मगाशी म्हणले की एक्सेप्ट करणं, ती मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे की जे आपण मान्य करत नाही. मी मान्य केलं की चल यार हो गया, आगे बढ़ते, अभी क्या कर सकते उसके सोल्यूशन उस पे ध्यान देते. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मी कुणालाच सांगितलं नाही की मला कॅन्सर झालाय. मी इव्हन माझ्या मिस्टरना सांगितलं नाही. माझे मिस्टर बँगलोरला होते कारण इमोशनल लोकांना हँडल करणं सगळ्यात डिफिकल्ट आहे. आणि आज आपण बिझनेस करणाऱ्यांना माहिती की आपण खूप गोष्टींना सामोरं जातो तर ते गट्स आपल्याकडे आलेले असतात कोणती गोष्ट फेस करायची. मी फक्त 2 ते 3 मित्रमैत्रिणीशी डिस्कस केलं. माझे मिस्टर बँगलोरला होते, त्यांना न सांगता मी सर्जरी करून टाकली. मी माझ्या आईला सुद्धा सांगितलं नाही. माझे रेडिएशन नंतर मिस्टरांना एक मेल गेला इन्शुरन्सचा, त्याच्यामुळे त्याला कळालं. आणि पण मी त्यांना एकच सांगितलं होतं की मला तुम्ही ना पेशंट सारखं ट्रीट करू नका कारण मी आजारी नाहीये, मला काही झालेलं नाहीये. कारण एक कॅन्सर म्हणजे कोणी तुम्हाला असं कोणी प्रसाद देऊन जात नाही किंवा तो फॉरेन वरून तुमच्या घरी लँड होत नाही, तो तुम्ही स्वतः क्रिएट केलेला आहे. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल तुमचं किंवा हे टेन्शन प्रेशर झालं, आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे असे डिझीज होतात. जसं आपण लोकांना म्हणतो दादा टेन्शन मधले भाई तुझे बीपी हो जाएगा, शुगर हो जाएगा. तर ही उत्पत्ती कोणाची आपण केलेली आहे. जर मी एखादी गोष्ट क्रिएट करू शकते तर ती मी घालू पण शकते. बस मी हा एक विचार केला. आणि माझं रेडिएशन माझे केमो मी स्वतः एकटी जाऊन घेतल्या. लोकांना जी भीती आहे ना केमोची, केमो अजिबात तसं काहीही नाही, खूप नॉर्मल असतात त्या.